friends, hearty welcome in my YouTube channel Learn English Language with Sarjarao Patil. Hello friends, today we are going to learn the poem You Start Dying Slowly. It is written by a famous poet Pablo Neruda. विद्यार्थी मित्रो, आज आपण पाब्लो नेरुडा यांनी लिहिलेली कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली ही तपशीलवार पाहणार आहे. आज या कवितेबद्दल मला थोडक्यात तुम्हाला काही माहिती सांगायची आहे. सुरुवातीला कविता एक्सप्लेन करण्यापूर्वी या कवितेविषयी थोडी माहिती सांगतो. दिस इज अ डायडॅक्टिक पोएम रिटन बाय अ फेमस पोएट पाब्लो नेरुडा. व्हॉट डू यू मीन बाय डायडॅक्टिक? इट मीन्स गिविंग सम मॉरल ॲडवायसेस. आता डायडॅक्टिक म्हणजे काय? उपदेशपर. आणि या कवितेत काही आपल्याला उपदेश केलेला आहे. इन दिस पोएम द पोएट गिव्स सम मॉरल ॲडवायसेस सो ॲज टू लिव्ह अवर लाईफ हॅपी अँड जॉयस. टू मेक अवर लाईफ कम्प्लीट अँड मिनिंगफुल द पोएट सजेस्ट सम ऑफ द थिंग्स विच वी नीड टू प्रॅक्टिस. या कवितेत कवीने आपल्याला काही उपदेश केलेला आहे की त्या उपदेशातून आपलं आयुष्य परिपूर्ण आनंदी कसं होईल याविषयी आपल्याला उपदेश केलेला आहे आणि त्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला अनेक उपदेश केलेले आहेत. द टायटल ऑफ दिस पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. इट मीन्स you cease to be living fully or completely. Thus, the poet describes the things that help us to live our life fully and completely. And if we avoid those things, it will become hard to enjoy our life fully. Without those things, we begin to lose the real happiness of our life. जर आपण त्या गोष्टी केल्या नाहीत, कवीने केलेला उपदेश जर आपण टाळला किंवा त्या आपण करू शकलो नाही तर आपण आनंदी जीवनाच्या आशा गमावतो. अशा प्रकारचा उपदेश या कवितेत कवीने केलेला आहे. थ्रूआउट दिस पोएम द पोएट यूज इपनॉट कन्स्ट्रक्शन अँड वॉर्न अस द डेंजर ऑफ डाईंग स्लोली इफ वी अवॉइड टू डू थिंग्स सजेस्टेड बाय द पोएट. कवीने इपनॉट ही कन्स्ट्रक्शन वापरून आपल्याला कवीने इशारा केलेला आहे, जर का आपण या गोष्टी केल्या नाहीत, कवीने सुचवलेल्या गोष्टी जर केल्या नाहीत तर आपण आपलं जीवन हे खऱ्या अर्थानं जगत नाही किंवा आपण जीवन जगलोच नाही, खऱ्या अर्थाचं जीवन जगत नाही, अशा प्रकारचा उपदेश या कवीने केलेला आहे. या कवितेमध्ये संपूर्ण कवितेमध्ये रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. देर इज नो रेग्युलर राईम स्कीम, इट इज रिटन इन अ फ्री वर्स. ही कविता मुक्तछंद कविता आहे. आणि आता आपण कवितेत काय सांगितलेलं आहे हे लाईन बाय लाईन पाहणार आहे. लुक ॲट द फर्स्ट स्टांजा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे या पहिल्या स्टांजामध्ये पहिल्या 3 ओळी मी घेतलेल्या आहेत. इन दिस स्टांजा द पोएट सेज दॅट इफ वी डू नॉट ट्रॅव्हल, रीड or listen to the sounds of life, we start dying slowly. If you want to stop the process of dying slowly, the poet advises us to travel everywhere, to read more and more, and to listen to the sounds of life. कवी या ठिकाणी आपल्याला सांगतोय, जर आपण प्रवास केला नाही, जर आपण वाचन केलं नाही, जर आपण सभोवतालचा आवाज म्हणजे जगण्याचा ध्वनी ऐकला नाही, ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर खऱ्या अर्थानं आपण जीवन जगलोच नाही, म्हणजे आपलं जीवन अर्थपूर्ण होणार नाही. आणि जर हे अर्थपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला प्रवास केला पाहिजे. बाय ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, वेन वी ट्रॅव्हल एव्हरीवेअर वी विल गेट मोर अँड डिफरंट नॉलेज, डिफरंट एक्सपिरियन्सेस, अँड दॅट विल हेल्प अस टू एन्जॉय आवर लाईफ. जर आपण प्रवास केला तर त्या प्रवासातून आपल्याला अनेक अनुभव येतील आणि ज्ञान प्राप्त होईल, जेणेकरून आपलं जीवन आनंदी होईल, आपलं जीवन परिपूर्ण होईल. अन्यथा आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही, अशा प्रकारचा उपदेश कवीने केलेला आहे. म्हणून कवी असं म्हणतो, रीडिंग मोर अँड मोर बुक्स अँड अदर लिटररी वर्क्स
enrich our knowledge, and this will become life completely and meaningful. जर आपण वाचन केलं तर वाचनानं आपलं जीवन समृद्ध होणार आहे, ज्ञान मिळणार आहे आणि त्या ज्ञानातून आपलं जीवन परिपूर्ण अर्थपूर्ण होईल. जर आपण वाचन केलं नाही तर कवी असं म्हणतो, खऱ्या अर्थानं आपण जीवन जगलो नाही किंवा आनंदी जीवनाच्या आशा गमावत आहोत. यू स्टार्ट डाईंग स्लोली, अशा प्रकारे दुसऱ्या ओळीत सांगितलेलं आहे. तिसऱ्या ओळीत असं म्हणलेलं आहे, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, मीन्स different sounds of life in different surrounding area help us to lead the life properly. If we avoid these things, we will not enjoy our life fully. जर आपण ह्या गोष्टी टाळल्या, प्रवास केला नाही, वाचन केलं नाही आणि जीवनाचा ध्वनी जर ऐकण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणजे सभोवतालचं जे आपले सुख दुःख आहे ते ऐकण्याचा प्रयत्न केला नाही, तरी खऱ्या अर्थानं जीवन आपण जगत नाही किंवा आनंदी जीवनाच्या आशा गमावत आहोत, अशा प्रकारचा उपदेश कवीने केलेला आहे. नाउ लुक ॲट द लास्ट टू लाईन्स. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. In the last two lines of the stanza, the poet emphasizes the need of our own appreciation to make our life meaningful. ह्या शेवटच्या दोन ओळीमध्ये कवी आपल्याला सांगतोय की आपण आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांची कदर केली पाहिजे, गुणांची प्रशंसा केली पाहिजे, स्वतःमध्ये आपल्याला असणाऱ्या ॲबिलिटीज, क्षमता याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. अन्यथा आपण आपलं सत्व नाहीसं होत जाईल. म्हणजेच आपल्याला आपल्या गुणांची जाणीव असली पाहिजे. वी शुड हॅव द ॲबिलिटी ऑफ ॲप्रिशिएटिंग अवर सेल्स. वी मस्ट रेकग्नाइज द गुड क्वालिटीज विदिन अवर सेल्स. आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांची जाणीव, चांगल्या गुणधर्माची जाणीव आपल्याला पाहिजे. अँड धिस विल हेल्प अस टू लिव्ह अ बेटर लाईफ, की ज्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगता येईल, परिपूर्ण जीवन, अर्थपूर्ण जीवन जगता येईल. दिस इज द theme of the first stanza. Now look at the second stanza. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. In this second stanza, the poet advises us not to kill our self-esteem. That is self-respect. And what is meant by self-esteem? A feeling of being happy with our own character and abilities, self-respect. या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय की जर आपण आपला आत्मसन्मान जपला नाही, स्वतःला कमी लेखत राहिलो, तर आपण खऱ्या अर्थानं जीवन जगलो नाही. मीन्स डोंट अंडर इस्टिमेट अवर सेल्स, डोंट अंडर इस्टिमेट युअर सेल्फ. यू मस्ट हॅव द ट्रस्ट ऑन युअर ॲबिलिटीज. कवी असं सांगतोय, तुम्हाला तुमच्या क्षमतेविषयी विश्वास असला पाहिजे. यू मस्ट बिलीव्ह दॅट यू आर युनिक, यू कॅन मोल्ड युअर ओन कॅरेक्टर. कवी असं सांगतो की आपल्याला आपल्याविषयी आत्मविश्वास असला पाहिजे, आपल्या क्षमताविषयी आपल्याला जाणीव असली पाहिजे. यू मस्ट हॅव अ सेन्स ऑफ युअर ओन ॲबिलिटीज अँड सपोर्ट अँड हेल्प अस टू एन्जॉय द लाईफ फुल्ली. पुढे असं कवी म्हणतोय, वी शुड लेट अदर्स टू हेल्प अस. म्हणजे इतरांनी पुढे केलेल्या मदतीचा हात आपण अव्हेरत राहिलं पाहिजे, म्हणजे आपण तो घेतला पाहिजे, आपण मदत स्वीकारली पाहिजे. दिस हेल्प अँड गायडन्स फ्रॉम अदर्स मेक अवर लाईफ कम्प्लीट अँड मिनिंगफुल. आणि ही मदत निश्चितच आपलं जीवन अर्थपूर्ण आणि पूर्णत्वास नेऊ शकते. नाहीतर आपण हळूहळू संपत जाऊ, म्हणजेच आपलं जीवन खऱ्या अर्थाने जीवन जगत नाही. अशा प्रकारचा उपदेश दुसऱ्या स्टांजामध्ये केलेला आहे. नाउ लुक ॲट द थर्ड स्टांजा. इफ यू बिकम a slave of your habits, walking every day on the same paths. Here the poet advises us to keep ourselves away from becoming a slave of our habits and following the same paths every day. कवी या ठिकाणी असं म्हणतोय, आपण न कळत सवयीचे गुलाम बनत राहिलो आणि त्याची जाणीव होऊन देखील आपल्या दिनक्रमात बदल नाही केला, म्हणजेच नवीन गोष्टी आपण जर स्वीकारल्या नाही तर आपलं जीवन हे निरस एकसुरी होईल. मीन्स इफ वी बिकम स्लेव ऑफ आवर हॅबिट्स अँड फॉलो द सेम पाथ, वी विल नेवर बी एबल टू फाइंड समथिंग न्यू इन आवर लाईफ. देअर विल बी द सेम थिंग्स अँड सेम एक्सपिरियन्स इन आवर लाईफ. इट विल मेक आवर लाईफ
इनकम्प्लीट अँड मोनोटोनस. म्हणजे जर आपण नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला नाही, नवीन अनुभव घेतले नाही जीवनामध्ये, त्याच गोष्टी करत राहिलो आणि रोजच्या दिनक्रमात आपण बदल जर केला नाही, तर आपलं जीवन कंटाळवाणं होईल. असं तिसऱ्या ओळीत सुद्धा म्हणले बघा, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, म्हणजे आपलं दिनक्रम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बदल केला नाही, तर तुम्ही नवीन शोधणार नाही. सो टू मेक आवर लाईफ कंप्लीट अँड जॉयस, वी शुड हॅव टू चेंज अवर रुटीन लाईफ. आपल्याला दैनंदिन बदलली पाहिजे. वी शुड ट्राय टू फाइंड समथिंग न्यू इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये आपल्याला नवीन काहीतरी शोधलं पाहिजे. अँड धिस विल पॉसिबल बाय विअरिंग डिफरंट कलर्स अँड बाय स्पीकिंग टू द स्ट्रेंजर्स. पुढच्या 2 ओळीमध्ये असं म्हणलेलं आहे बघा, जर आपण ठराविक बदल केला नाही, म्हणजे कधी कधी वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत, नवे रूप धारण केलं नाही, तर आपलं जीवन निरस होईल, कंटाळवाणं होईल. या ठिकाणी कवीला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, बाय वेअरिंग डिफरंट कलर मीन्स हॅव्हिंग डिफरंट मूड्स अँड ॲटिट्यूड्स. म्हणजे आपल्या स्वभावात सुद्धा बदल असणं आवश्यक आहे, प्रवृत्तीमध्ये सुद्धा बदल असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे तो बदल असेल, इफ वी हॅव डिफरंट मूड्स अँड ॲटिट्यूड्स, वी विल गेट न्यू एक्सपिरियन्सेस. जर आपल्या प्रवृत्तीमध्ये स्वभावामध्ये जर बदल आवश्यक आहे तो असेल, तरच आपल्याला नवीन अनुभव येतील. आणि जर आपण अननोन व्यक्तीशी बोललो, इफ वी स्पीक टू द अननोन पीपल, वी विल गेट न्यू नॉलेज अँड एक्सपिरियन्स फ्रॉम देम. जर आपण अननोन व्यक्तीशी बोललो, तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळेल, अनुभव मिळेल आणि त्याच्यामुळं आपलं जीवन समृद्ध होईल. दिस विल एनरिच अवर लाईफ अँड वी विल नॉट सीज टू बी लिव्हिंग फुल्ली. आणि आपल्याला आपलं अर्थपूर्ण जीवन जगण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. अदरवाईज वी विल डाय स्लोली, अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाहीतर आपलं जीवन हे निरर्थक असेल, आपलं जीवनच जगलो नाही असा अर्थ होईल. म्हणून कवी आपल्याला अशा प्रकारचा उपदेश करतोय तिसऱ्या स्टांजामध्ये. नाउ लुक ॲट द फोर्थ स्टांजा. इफ वी अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Here in the fourth stanza, the poet insists on the importance of feelings, passions, emotions in one's life. खरं तर या ठिकाणी कवी आपल्याला असं सांगतो, मनातील उत्कंठ भावनांना जर मुक्तपणे व्यक्त होऊ दिलं नाही, त्याचा आनंद दिला घेतला नाही, तर आपल्या भावना बोथट होऊन जातील. आणि म्हणून आपण आपल्याकडे असणाऱ्या भावनांची देवाणघेवाण केली पाहिजे. आपण आपला आनंद लुटला पाहिजे, भावना व्यक्त केल्या पाहिजेत. वी शुड हॅव अ स्ट्रॉंग इमोशन्स अँड फिलिंग्स दॅट हेल्प अस टू एन्जॉय द लाईफ, की ज्याच्यामुळे आपल्याला आनंदी जीवन जगण्यास मदत होईल. दे स्पार्कल अवर आईज अँड इन्क्रीज अवर हार्ट बीट्स. या ठिकाणी कवी असं म्हणतोय, क्षणार्धात डोळ्यात चमक आणणाऱ्या आणि हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सुखद भावनांचे हिंदोळे जर कधी अनुभवलेच नाहीत, तर हळूहळू आपण संपून जाऊ, म्हणजेच आपलं जीवन निरर्थक होईल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे कवी असं म्हणतोय, फिलिंग्स अँड इमोशन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल टू मेक अवर लाईफ कम्प्लीट अँड मिनिंगफुल. भावना ह्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात जीवनामध्ये, की जे जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरतात. इफ वी अवॉइड दीज थिंग्स, वी विल लूज द होप ऑफ हॅपी फ्युचर. आपण जर ह्या गोष्टी करायला टाळल्या, तर हळूहळू आपण संपून जाऊ किंवा आपलं आनंद जीवनाच्या आशा गमावू. म्हणून आपल्याला कवी हे करण्यासाठी सूचित करतोय, उपदेश करतोय. नाउ लुक ॲट द लास्ट स्टांजा, फिफ्थ स्टांजा. इफ यू डू नॉट change your life when you are not satisfied with your job or with your love. In the first 3 lines of the last stanza, the poet says that many times we are not satisfied with our work or job. Many times we are not satisfied with your love. Means maybe your family members or relatives. That time we should not be discouraged. आपण घेतलेल्या कामामध्ये जर आपण
समाधानी नसेल, आनंद मिळत नसेल किंवा नातेवाईक, जोडीदारांच्या प्रेमात आपण हरवत जात असेल, आपल्याला त्यांच्यापासून समाधानी नसेल, असं वाटत असेल, तरी देखील आपण निरुत्साही न होता आपण याउलट आपण त्याच्यामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढं असं म्हणले बघा, म्हणजे सुरुवातीच्याच वाक्यात असं म्हणलंय, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ मीन्स ऑन द कॉन्ट्ररी वी शुड ट्राय टू रिगेन सॅटिस्फॅक्शन बाय चेंजिंग आवर वेज ऑफ लाईफ. आपल्याला त्या पद्धतीमध्ये, जीवनाच्या पद्धतीमध्ये बदल करून त्याच्यामध्ये समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर हे करू शकलो नाही तर मात्र आपण आनंदी जीवनाच्या आशा गमावत आहोत. कारण पुढं असं मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगतोय, इफ वी डोंट डू दिस वी विल हॅव टू फेस फ्रस्ट्रेशन ऑर डिससॅटिस्फॅक्शन इन आवर लाईफ. जर आपण हे करू शकलो नाही, आपण आपल्या कामामध्ये बदल केला नाही, आपण आपल्या जीवन पद्धतीत बदल केला नाही, तर आपल्याला दुःखी जीवन जगावं लागेल. दॅट लीड्स टू लिव्ह अ व्हेरी मिझरेबल लाईफ मीन्स दॅट इज वी विल डाय स्लोली मीन्स यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच तुमचं जीवन निरर्थक होईल, अर्थपूर्ण होणार नाही. पुढे काय म्हटलं बघूया आपण, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन. या ठिकाणी काय म्हणले बघा, इन द लास्ट 5 लाईन्स द पोएट एक्सपेक्ट्स सम अदर स्पेशल क्वालिटीज फ्रॉम अस सो ॲज टू मेक अवर लाईफ कम्प्लीट अँड मिनिंगफुल. ह्या शेवटच्या 5 ओळीमध्ये कवीनं आपल्याकडून विशेष गुणांची अपेक्षा केलेली आहे, की जेणेकरून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि परिपूर्ण होईल, या दृष्टीनं पाहिलेलं आहे. द पोएट सेज दॅट वी मस्ट हॅव द करेज टू रिस्क समथिंग सेफ फॉर समथिंग अनसर्टन. कवी असं म्हणतो, सुरक्षित आयुष्य जगताना धोका पत्करण्याची हिंमत दाखवली नाही तर आपण संपत जाऊ किंवा आपल्या आनंदी जीवनाच्या आशा गमावू. म्हणजे आपल्यामध्ये सुरक्षित आयुष्य जगताना आपल्याला धोका पत्करण्याची आपल्यामध्ये हिंमत दाखवली नाही, स्वतःला अनिश्चित गोष्टीचे आव्हान दिले नाही, तर मात्र आपण आनंदी जीवनाच्या आशा गमावतो. या ठिकाणी मी एक उदाहरण सांगतो समजण्यासाठी, की when we invest money in share market there is no certainty of fixed gain, it is uncertain, but if you do not show the courage to take a risk we will not get any benefit. जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे जेव्हा गुंतवतो त्यावेळी त्याच्या परताव्याची निश्चितता नसते, ते अनिश्चित असतं. पण सुरक्षित गुंतवणूक जर करायची असेल, म्हणजे त्यातही आपण सुरक्षित गुंतवणूक करणार असेल तर आपल्याला धाडस दाखवणं गरजेचं आहे. जर आपण ती धाडस दाखवलं नाही, इफ यू डू नॉट शो द करेज टू टेक अ रिस्क वी विल नॉट गेट एनी बेनिफिट, तर त्यातून आपल्याला फायदा मिळणार नाही. म्हणून आपल्याला सुरक्षित आयुष्य जगताना धोका पत्करण्याची हिंमतसुद्धा दाखवावी लागेल, असं या ठिकाणी कवी म्हणतो. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणले बघा, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम मोर ऑर वी शुड हॅव अ ड्रीम. आपल्याला आपण स्वप्न पाहणं गरजेचं आहे आणि नुसतं स्वप्न पाहून उपयोगाचं नाही. देन वी विल ट्राय टू फुलफिल दॅट ड्रीम अँड इफ वी फुलफिल आवर ड्रीम आवर लाईफ विल बिकम कम्प्लीट अँड मिनिंगफुल. जेव्हा आपण एखादं स्वप्न पाहतो आणि त्याचा पाठपुरावा केला नाही तर आपण आपलं जीवन परिपूर्ण करण्यापासून वंचित राहू, म्हणजेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी करण्यापासून वंचित राहू. म्हणून आपल्याला स्वप्न पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि शेवटी काय म्हणले बघा, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस इन द एंड द पोएट आस्क अस टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस यू शुड ॲट लिस्ट ट्राय इट वन्स इन युअर लाईफ टाईम. या ठिकाणी कवी सुचवत आहेत आपल्याला, आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःच्या समंजस शहाण्या मनाला उपदेशांच्या नियमाच्या बंधनातून मुक्त करावे आणि आयुष्य भरभरून जगण्याचा आनंद लुटावा, म्हणजे अपरिमित आनंद लुटावा. म्हणजेच काय, इफ यू फ्री युअर सेल्फ फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइसेस यू विल एन्जॉय द लाईफ फुल्ली. जर आपण शहाण्या उपदेशापासून जर आपण मुक्त राहिलो, म्हणजे त्याच्यापासून थोडंसं दूर राहिलो, तर आपलं निश्चितच जीवन आनंदी होईल.
म्हणजेच कवीनं काय करावं म्हणजे जेणेकरून जीवन आनंदी होईल, परिपूर्ण होईल, याविषयी उपदेश केलेला आहे. इन दिस पोएम द पोएट ॲडवाइसेस अस व्हॉट टू डू टू लिव्ह अवर लाईफ फुल्ली अँड जॉयबल, टू लिव्ह अवर लाईफ हॅपी अँड जॉयस. आपलं जीवन आनंदी आणि परिपूर्ण कसं होईल या दृष्टीनं आपल्याला उपदेश केलेला आहे. आय होप all of you understood the theme of this poem. If you like this video, please like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.